मनसेकडून ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी सूत्रांकडून माहिती मिळते, मनसेकडून ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव गेलेला आहे। ज्या क्षणाला अजित पवार हे भाजप सोबत गेले त्यावेळेपासून बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली होती की आता मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांनी एकत्र यावं या संदर्भातली बॅनरबाजी करण्यात आलेली होती। आणि आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, मनसे नेते अभिजित पानसे हे शिवसेना युबीटी पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना भेटण्यासाठी मुखपत्र सामनाच्या कार्यालयात आलेले आहेत। या भेटीमागचा नेमका अर्थ काय किंवा पानसे नेमके कोणत्या कारणानं संजय राऊत यांना भेटायला आले आहेत याची स्पष्टता नसली तरी जो एक तर्क लढवला जातोय, एक अंदाज व्यक्त केला जातोय की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं। अलीकडच्या काळात ज्या महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडता आहेत, विशेषतः अजित पवारांच्या बंडानंतर शिवाजी पार्क असेल किंवा ठाण्यात असेल, मनसे आणि सामान्य नागरिकांनीही एक पोस्टरबाजी करण्यात आली होती। राज आणि उद्धव यांची छायाचित्र असलेली ही पोस्टर होती आणि त्यात दोन भावांनी एकत्र यावं असं आवाहन करण्यात आलं होतं की जे महाराष्ट्रात घडतं आहे ते पाहता दोन भावांनी एकत्र येणं गरजेचं आहे। तर बघा, संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती आहेत, तसंच पक्षाची धोरणं आणि भूमिका ठरवण्यात संजय राऊत यांचा महत्वाचा वाटा असतो किंवा त्यांच्या महत्वाची भूमिका असते। तर अभिजित पानसे हे संजय राऊत यांचे शिवसेनेत असतानाही निकटवर्तीय राहिलेले आहेत आणि मनसेत गेल्यानंतर ते राज ठाकरे यांचे निकटवर्ती आहेत। अलीकडे मनसे नेत्यांची राज ठाकरे यांनी जी बैठक घेतली होती त्या बैठकीतही नेत्यांनी मत व्यक्त केलं होतं की बाहेर चर्चा आहे, लोकांमध्ये चर्चा आहे की मनसे आणि शिवसेना युबीटी पक्षानं किंवा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आता एकत्र आलं पाहिजे। त्यावर राज ठाकरे यांनी कुठली प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती। पण आता महापालिका निवडणुका आहेत असं म्हटलं जातं की कदाचित दिवाळीत महापालिका निवडणुका लागतील। या आधीही दोन भावांनी एकत्र येण्यासंदर्भात अनेक प्रयत्न केले गेलेले आहेत पण त्याला यश आलं नव्हतं। गेल्या महापालिका निवडणुकीच्या वेळेस राज ठाकरेंकडून आणि उद्धव ठाकरेंकडून काही हालचाली झाल्या पण राज ठाकरेंचं म्हणणं होतं की उद्धव ठाकरेंकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, की अनेकदा फोन केले पण ते फोन घेतले गेले नाहीत। अशी अनेक भूतकाळातल्या घटना आहेत की ज्यात राज आणि उद्धव एकत्र येण्यासंदर्भात हालचाली झाल्या होत्या किंवा दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून प्रयत्न करण्यात आले होते। विधानसभा निवडणूक 2014च्या वेळेस जेव्हा भाजपने शिवसेनेची साथ सोडली किंवा युती तुटली त्यावेळेसही जागा वाटपाच्या बोलणींसंदर्भात शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांची बोलणी झाली होती। त्यामुळे साहजिकच आहे की पुन्हा आता एकदा उत्सुकता आहे की नेमकं अभिजित पानसे राऊत यांना भेटण्यामागचं कारण काय आहे। याआधी आपण म्हटलं संजय राऊत यांनी ठाकरे सिनेमा काढला होता, त्या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजित पानसे यांनी केलं होतं पण प्रदर्शनाच्या वेळेस काही कटुता निर्माण झाली होती। ज्यावेळेस फिल्मचा प्रीमियर होता त्यावेळेस मानपानाचा मुद्दा उपस्थित झाला होता आणि त्या प्रीमियर मधून अभिजित पानसे बाहेर निघाले होते। त्यामुळे इतक्या मोठ्या कालावधीनंतर पुन्हा अभिजित पानसे हे संजय राऊत यांना भेटतायत। राजकीय कारण आहे की काही चित्रपटाविषयक काही कारण आहे की काही कौटुंबिक स्नेहसंबंधाचं कारण आहे। दिनेश, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। ठाकरे गट आणि मनसे युतीबाबत ही सगळ्यात मोठी बातमी, मनसेकडून ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। मनसेचे नेते अभिजित पानसे हा प्रस्ताव घेऊन संजय राऊतांकडे गेलेत अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। आता नुकतीच मनसेची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये देखील पदाधिकाऱ्यांचा हा सूर होता की आता उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी एकत्र यायला हवं। राज ठाकरे यांच्या समोरच या पदाधिकाऱ्यांनी हा सूर आळवला होता। त्यामुळे आता पुन्हा महापालिका निवडणुकांसाठी किंवा पुढच्या काही निवडणुकांसाठी ही युती होऊ शकते का, या संदर्भात ही चाचपणी आहे का, याविषयी देखील चर्चा सुरू झालेली आहे। सामनाच्या बाहेरचे दृश्य आहेत, अभिजित पानसे यांची गाडी आणि अभिजित पानसे सामनामध्ये आता संजय राऊतांना भेटण्यासाठी गेले आहेत। उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी एकत्र यावं ही मराठी माणसाची इच्छा आहे, वारंवार ती बोलून देखील दाखवण्यात आली होती। तसंच मनसेच्या काही नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी असे पोस्टरही लावले होते की आता उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी एकत्र यायला हवं, मराठी माणसाच्या भल्यासाठी मराठी अस्मितेसाठी तरी दोघांनी एकत्र यायला हवं, अशा प्रकारची भावना मनसैनिकांनी देखील व्यक्त केली होती।
मात्र याआधी राज ठाकरे यांच्याकडून उद्धव ठाकरेंना हात पुढे करण्यात आला होता, मात्र त्या हाताला उद्धव ठाकरे यांच्याकडून मात्र टाळी मिळाली नव्हती। मात्र आता परिस्थिती अशी आहे, राजकीय परिस्थिती अशी आहे की उद्धव ठाकरे ही एकटे पडलेले आहेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे या निमित्तानं एकत्र येणार का? जी कार्यकर्त्यांची भावना आहे, ही कार्यकर्त्यांची भावना हे नेते ऐकणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल। तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील।